नमस्कार मित्रांनो. मराठी लिहिताना फक्त एका टिंबाने शब्दाचा अर्थ कसा बदलू शकतो याचा कधी विचार केलाय का? अहो, हे खरंय. आज आपण मराठी व्याकरणाचा हाच एक मजेशीर आणि महत्वाचा भाग शिकणार आहोत. तो म्हणजे अनुस्वाराचे नियम. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नाने. हे दोन शब्द बघा, संत आणि सद. काय वाटते, काय फरक आहे या दोघांमध्ये? नीट पाहिलं की लक्षात येईल, अरे इथे तर फक्त एका टिंबाचाच फरक आहे, बरोबर ना? पण थांबा, हा फरक दिसतोय तेवढा छोटा नाहीये. हा फरक खूप मोठा आहे. बघा हं, संत म्हणजे साधू महात्मे आणि सत म्हणजे सत्य. पाहिलंत, फक्त एका लहानशा टिंबाने, ज्याला आपण अनुस्वार म्हणतो, शब्दाचा अर्थ पार बदलून गेला. तर मग हेच रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की हा अनुस्वार, हा छोटासा टिंब नक्की आहे तरी काय. चला तर मग सुरू करूया आपला पहिला भाग, अनुस्वार म्हणजे काय. अगदी सोप्पं आहे. अनुस्वार म्हणजे काय, तर अक्षरावर दिलेला एक छोटासा टिंब. पण हा साधासुद्धा टिंब नाही. हा टिंब आपल्याला सांगतो की त्या अक्षराचा उच्चार थोडा नाकातून करायचा आहे. म्हणजे ज्या आवाजाला आपण नासिक्य ध्वनी म्हणतो, तो आवाज या टिंबामुळे येतो. चला एक उदाहरण पाहूया, म्हणजे पटकन लक्षात येईल. हा शब्द बघा, संपूर्ण. इथे स अक्षरावर टिंब आहे, म्हणजेच अनुस्वार आहे, त्यामुळे त्याचा उच्चार सम असा होतो. संपूर्ण हा उच्चार सम का होतो ते आपण पुढे नियमांमध्ये बघणारच आहोत. आता दुसरं उदाहरण घेऊया, संधी. इथे पण स वर अनुस्वार आहे, पण त्याचा उच्चार सन असा होतो. संधी. लक्षात येते का? मागच्या शब्दात सम झाला, इथे सन होतोय. म्हणजे पुढचं अक्षर कोणतं आहे यावरून उच्चार बदलतोय. आणि हे शेवटचं उदाहरण बघा, संकल्प. इथे स वरच्या टिंबाचा उच्चार होतो संग. संकल्प. म्हणजे बघा, चिन्ह एकच आहे, तोच छोटासा टिंब, पण तो किती वेगवेगळे नाकातून येणारे आवाज दाखवतोय. सम, सन, संग. हीच तर गंमत आहे अनुस्वाराची. ठीक आहे, मग आता अनुस्वार काय आहे हे तर आपल्याला कळलं, पण तो वापरायचा कसा, कुठे वापरायचा, याचे काही नियम आहेत का? हो, नक्कीच आहेत. चला तर मग बघूया अनुस्वाराचे मुख्य नियम. पहिला नियम, आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मराठीत क वर्ग, च वर्ग, ट वर्ग असे व्यंजनांचे गट आहेत. यांना आपण वर्गीय व्यंजनं म्हणतो. तर नियम असा आहे की या वर्गीय व्यंजनांच्या आधी जर नाकातून येणारा आवाज येत असेल तर तिथे नेहमी अनुस्वारच द्यायचा, काही दुसरं लिहायचं नाही. उदाहरणांवरून हे अगदी सोपं वाटेल. हे शब्द बघा, अंक. इथे क च्या आधी नाकातून आवाज येतोय, म्हणून अ वर अनुस्वार. तसंच संकल्प. इथे पण क च्या आधी नाकातून उच्चार आहे. आणि संचार या शब्दात च च्या आधी नाकातून उच्चार आहे, म्हणून सौवर अनुस्वार. किती सोपं आहे. आता दुसरा नियम. हा नियम आपल्या कानावर अवलंबून आहे. म्हणजे आपण शब्दाचा उच्चार कसा करतो यावर ठरतं की अनुस्वार द्यायचा की नाही. हे दोन शब्द परत बघूया, संधी आणि संपूर्ण. माझ्यासोबत म्हणून बघा, संधी, संपूर्ण. येतोय ना नाकातून आवाज? तो आवाज इतका स्पष्ट आहे की आपल्याला लगेच कळतं, अरे इथे अनुस्वार हवाच. आता एक खूप महत्वाची गोष्ट, प्रत्येक वेळी नाकातून आवाज आला की आपण टिंबच देतो असं नाही हं. काही शब्दांमध्ये अनुस्वाराऐवजी आपण थेट ते व्यंजनच लिहितो. म्हणजे न, ण किंवा म. हा एक महत्वाचा अपवाद आहे. शुद्ध लिहिण्यासाठी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, अन्न हा शब्द बघा, आपण अ वर टिंब देऊन न असं लिहित नाहीये, आपण थेट न ला न जोडतो. तसंच अन्य आणि सम्मन या शब्दांमध्ये सुद्धा इथे नाकातून येणाऱ्या आवाजासाठी आपण टिंब नाही तर पूर्ण व्यंजनच वापरतोय. चला, आतापर्यंत आपण नियम तर बघितले, पण ते आपल्याला किती समजलेत हे तपासायला नको का? मग आता एक छोटीशी गंमत, एक चूक की बरोबरची टेस्ट घेऊया. स्क्रीनकडे बघा, संचार आणि संचार यातलं बरोबर कोणतं आणि चूक कोणतं? बरोबर, संचार हे बरोबर आहे आणि संचार हे चूक. का बरं? आठवा आपला पहिला नियम, च हे वर्गीय व्यंजन आहे आणि त्याच्या आधी नेहमी अनुस्वारच येतो, म्हणून संचार हेच शुद्धलेखन आहे. वाह, खूपच छान. नियम तर तुमच्या लक्षात आले आहेत. मग आता खरी मजा. आता तुमची पाळी. मी काही रिकाम्या जागा देणार आहे आणि तुम्हाला त्या भरायच्या आहेत. तयार आहात? चला, हे आहे पहिलं आव्हान. स आणि पुढे आहे पूर्ण. मधल्या रिकाम्या जागी काय येईल, म्हणजे अनुस्वार कुठे येईल? विचार करा. अगदी बरोबर, उत्तर आहे संपूर्ण. स वर अनुस्वार येईल.
कारण पुढे प हे वर्गीय व्यंजन आहे. छान. पुढचा शब्द अ आणि पुढे आहे क. हा शब्द तर आपण रोज वापरतो. काय असेल उत्तर? शाब्बास, उत्तर आहे अंक. पुन्हा तोच नियम, क च्या आधी अ वर अनुस्वार. आणि आता शेवटचा प्रश्न, स आणि पुढे आहे कल्प. काय होईल हा शब्द? उत्तम. अगदी बरोबर. उत्तर आहे संकल्प. स वर अनुस्वार. तुम्ही सगळ्यांनीच खूप छान उत्तरं दिलीत. व्हेरी गुड. चला तर मग एकदा पटकन आठवूया की आज आपण नक्की काय काय शिकलो. एक छोटासा रिकॅप घेऊया. तर आज आपण 3 महत्वाच्या गोष्टी शिकलो. 1. अनुस्वार म्हणजे अक्षरावरचा टिंब, जो नाकातून येणारा आवाज दाखवतो. 2. वर्गीय व्यंजनांच्या आधी नेहमी अनुस्वारच वापरायचा. आणि 3. सगळ्यात महत्वाचं, शब्दाचा उच्चार करून बघायचा. आपला उच्चारच आपल्याला सांगेल की अनुस्वार कुठे हवा. मला खात्री आहे की आजच्या या भागातून तुम्हाला अनुस्वाराचे नियम अगदी सोपे करून समजले असतील. आता लिहिताना तुमची चूक होणार नाही. मराठी व्याकरणातल्या अशाच सोप्या आणि मजेशीर गोष्टी शिकण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.